गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत बिरटोला येथे हिरालाल बडवाईक ते गुलाब लांजेवार यांच्या शेतापर्यंत सुरू असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याच्या खडीकरणाच्या कामावरून काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर रस्त्याचे काम किती मीटरचे आहे, त्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे, तसेच कामाचा आराखडा काय आहे याबाबत गावातील नागरिकांना पुरेशी माहिती देण्यात आली नाही। तसेच कामावर काही लोकांना संधी देण्यात आली असून काहींना वगळण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे काही नागरिकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन आपला संताप व्यक्त केला। गावातील बेरोजगारांना या कामातून रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र कामाच्या निवडीबाबत पारदर्शकता नसल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामस्थांनी पुढे सांगितले की गावात कोणतेही विकास काम सुरू करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात यावी। कामाचा आराखडा, मंजूर निधी आणि लाभार्थी याबाबत स्पष्ट माहिती जाहीर केल्यास गैरसमज टाळता येतील। दरम्यान या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून आवश्यक माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख। आम्हाला कामाची गरज आहे। आम्ही गरीब माणसं आहे, आमच्या घरी काहीच नसे। आम्हाला काम पाहिजे। परिचय? माझं नाव आहे रत्नदीप मेश्राम। मी सोमलपूर ग्रामपंचायत अंतर्गत बिरटोला ह्या गावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावामध्ये पांदन रस्त्याचं काम चालू आहे। ह्या कामामध्ये अर्ध्या लोकांना रोजगार मिळत आहे, अर्ध्या लोकांना रोजगार मिळत नाही आहे। याची आम्ही चौकशी केली। याच्यामध्ये जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना आम्ही विचारलो की हा काम कोण्या योजनेमधून आलेलं आहे, कोणती निधी आहे, ते आम्हाला सांगण्यास सक्त मनाई करत आहेत। त्याच्यामध्ये आम्ही जे आमच्या ग्रामपंचायतचे सचिव माननीय सोनवाने साहेब यांना आम्ही सविस्तर फोन लावून विचारला की साहेब, जो आमच्या गावामध्ये काम चालू आहे ह्या कामाचं कोण्या योजनेबाबत आलेलं आहे, तर त्यांनी पण आम्हाला सक्त सांगण्यास मनाई केलेली आहे। ते आम्हाला अजूनपर्यंत सांगत नाही आहेत की हा काम आमदार निधीमधून आलेला आहे, पंचायत समिती लेवलमधून आलेला आहे की जिल्हा परिषदमधून आलेला आहे, आणि ह्या कामामध्ये जे रोजगार हमी अंतर्गत मजूर येतात ते कसे का आले, अर्धवट का घेत आहेत आणि अर्धवट का सोडलं, यांची आम्हाला माहिती हवी।